बघतोस काय मुजराकर या चित्रपटाचं गाणं आपण ऐकलेलं आहे आणि त्यामध्ये 3 फेसेस आपल्या समोर आलेत, अनिकेत, जीतू आणि हेमंत. पण आणि अर्थात आणखी एक फेस जो आपण ओ काका या नावाने फेमस केलेला आहे. पण ही एक मोठी टीम आहे बघतोस काय मुजराकरची. हेमंतसोबत आपण नेहाला बऱ्याचदा पाहिलेलं आहे. हेमंत आणि नेहाच्या चित्रपटामध्ये तुम्ही दोघं एकत्र बऱ्याचदा काम केलं. तुम्ही दोघी नवीन आहात टीममध्ये, तर आपण तुमच्या दोघांपासून सुरुवात करूया. पर्ण एक मोठा विषय आणि आज गडावर लॉन्च आहे, काय? अगं वेगळंच आहे इकडे सगळं आत्ता माहोल आणि खूप चांगलं वाटतं आहे, कारण काय हा सिनेमा ज्याच्याविषयी आहे, गड किल्ल्यांच्या संवर्धनाविषयीचा हा सिनेमा आहे. तर आज सिंहगडावर आहोत आम्ही सगळे आणि खूप लोकं जमली आहेत. हा आमचा जो या सिनेमातनं जो संदेश द्यायचा आहे तो अनेक लोकांपर्यंत आज पोचणार आहे. त्यामुळे ही खूप चांगली एक मूव्हमेंट सुरू होणार आहे मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने, आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे की आम्ही या अख्ख्या या मूव्हमेंटचा भाग आहोत. नक्कीच खूप एनर्जेटिक टीम असणार आहे, कारण आत्ता काय झालं की आम्ही सिंहगड चढून आलेलो आहोत. तिथेच आम्ही खूप थकलेलो आहोत. म्हणजे तुम्ही शूट करताना बऱ्याचदा असं काय केलं असेल, काय होता अनुभव नेहा, काय सांग? ॲक्च्युली माझा याच्यामध्ये कॅरेक्टर आहे ती गृहिणी आहे, त्यामुळे मी काही फार गडबीड चढायला गेलेली नाही आहे. पण अनुभव अर्थातच चांगला होता, कारण विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हेमंतनी खूप जबाबदारीने हा विषय लिहिला आहे. एखाद्या गोष्टीची चेष्टा झाली की मग त्याचं गांभीर्य राहत नाही, तर हेमंतनी कुठेही त्याची चेष्टा होऊ दिलेली नाही आहे. त्या विषयाची, स्वतःची, त्या कॅरेक्टर्सची अत्यंत सिरियसली त्यांनी हा विषय मांडला आहे. पण त्याची मांडण्याची पद्धत अर्थातच तो हेमंत असल्यामुळे तिरकी आहे जरा. तर मजा तर खूप आली, कारण सगळे चांगले आर्टिस्ट, चांगली टेक्निकल टीम आणि आम्ही चांगले मित्रमैत्रिणी पण आहोत. त्यामुळे आम्ही सेटवर खूप मजा करतच होतो. पण या गटाने खूप मजा केलेली आहे. कारण की तू म्हटलीस तसं गड किल्ल्यांवर चढण्याचं काम या 3 मुलांनी जास्ती केलं आहे, दमवणुकीचं जे आहे. काय म्हणजे तुझ्यापासून नक्कीच विचारायला पाहिजे ह्याबाबत. हां, मी असं म्हणेन की बघतोस काय मुजराकर एवढा मोठा विषय, आणि आम्ही तिघंही या फिल्ममध्ये महाराजांनी जे वैभव दिले गड किल्ले, तर त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा त्या कामासाठी पछाडून गेलेले दाखवलेले आहेत. आणि या गोष्टीची सुरुवात अशा सिंहगडावर, म्हणजे जिथं महाराज राहिले होते इथे, आणि तिथूनच आमच्या फिल्मचं प्रमोशनची सुरुवात होती. हे खूपच चांगलं आहे आमच्यासाठी. आणि आज आम्ही जॅकेट वगैरे न घालता, म्हणजे प्रॉपर जे आपला लुक असतो तो न घेता कम्प्लिटली ट्रॅडिशनल पद्धतीने खूप लोकांबरोबर हा सोहळा आम्ही एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळेच. रसिका, तुला एक तू अगदी पहिल्यांदा एका मोठ्या टायटलसाठी काम करतेस, कसं वाटतं? नाही, माझा हा ॲक्टिंगसाठीचा पहिलाच चित्रपट आणि मला खूप एक्साइटमेंट आहे, कारण बघतोस काय मुजराकर ही फक्त एक फिल्म नसून फिल्मपेक्षा खूप जास्त आहे. जसं आता तुम्ही फिल्म बघाल किंवा तुम्ही ट्रेलर बघाल, त्याच्यातूनच तुम्हाला जाणवेल किंवा कळेल की या फिल्ममधनं आपल्याला खूप काही जास्त मिळणार आहे. जसं लोकांना मिळालं तसं मी सुद्धा काम करताना मलाही खूप जास्त शिकायला, मलाही खूप जास्त नवीन गोष्टी कळल्या. सो माझ्यासाठी या खूप जास्त एनरिचिंग पण अनुभव होता नक्कीच. एक शेवटचं विचारायचं आहे की इट्स अप टू यू हाऊ टू आन्सर इट. एक पुतळा बांधण्याचा एम आहे आणि आपल्याकडे खूप सारे गड किल्ले. व्हॉट विल यू प्रिफर, गड किल्ले की पुतळा? नाही, आमचं असं म्हणणं आहे की स्मारकं बांधायला आमची काहीच हे नाही आहे की आम्ही बांधूच देणार नाही किंवा आमची तशी इच्छा नाही आहे. स्मारकं नक्की बांधा, पण त्याआधी किंवा त्याबरोबर गड किल्ल्यांचा पण तुम्ही विचार करा की त्याची काय अवस्था झाली आणि आपण त्यासाठी पण काय केलं पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. एका गुड नोटवरती ट्रेलर लॉन्चची सुरुवात होते, तो तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी. हाय, मी नेहा जोशी. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.